मोरया. तर आता काय व्ह्यू आहे. ही जी मूर्ती आहे ना ती नवीन आहे आणि ही मूर्ती आहे ती छत्रपती पीनट बटर विथ ब्रेड. 2 वाजता पोचायचं खाली. आता फ्रेश होऊन जरा पुन्हा गाठणार. 12 वाजता बरोबर विरार. नमस्कार मंडळी, जय शिवराय. तर माझं नाव आहे सर्वेश तेरेकर आणि तुम्ही बघत आहात सर्वेश ब्लॉग म्हणून. तर आज आम्ही चाललो राजगड फिरायला, नाईट ट्रेक करणार आहोत. आम्ही आता निघालो आहे विरारवरून. जस्ट प्रवास चालू होत आहे आणि पुढचा प्रवास कुर्ल्यावरून आहे आणि आपण फिरणार आहोत. खूप मजा करणार आहोत, धमाल मस्ती सगळं करणार. नाईट ट्रेक आहे त्याच्यामुळे आमचं प्लॅन आहे लवकरात लवकर पोचायचं तिकडे आणि सनराईज राजगडवरून बघायचं आहे. सनराईज पहिलं नाईट ट्रेक करून आम्ही बालेकिल्लाला पोचायचं आहे वरती रात्रीच, असा प्लॅन आहे. तर पुढे बघू कसं होतं आहे, काय होतं आहे, किती वाजता पोचतोय आम्ही. नमस्कार. अरे आशिक वेट. नमस्कार. कसं काय मग? सध्या कॉलवरती आहेत. काय आता बोलणार आहेत आता, ऑर्गनायझर बनवलेलं आहे त्याला आता. फोटोग्राफर मागे गेले एक साईड. हाय कर राम, हाय कर. तर आमचा एक नवीन मेंबर एक झालाय, श्रेयस कापले. जमला ओके. तर आता दादरवरून गाडी आपण बसलेलं आहे. आता यावेळी ते चुकणार नाही अशी अपेक्षा आहे आपल्याकडून. यावेळी चांगला ट्रेक होईल आपल्याकडून. तुला वाजत असं फिरव. मोरया. घेऊन चल तो, घेऊन चल. साईडला नको ठेवूस. ए ते नको टाकूस बॅगेत ना, घेऊन चल. इथे मध्ये नको टाकूस. मंगल मूर्ती प्लस नोड सी पाहिजे. म्हणजे आता बघ तर आत्ता मी राजगड पायथ्याशी उतरलो आहे आणि आता वाजलेत 4:45 आणि आम्ही ट्रेकिंग चालू केलेली आहे. 4:45ला नाईट ट्रेक करणार आहोत आणि आम्हाला लेट झालं आहे. सनराईज काही मिळणार नाही, पुढे बघू. आत्ता आम्ही नाईट ट्रेक चालू केलेला आहे राजगड किल्ल्यापासून. पायथ्याशी आहोत आणि काय बोल. आमचे फोटोग्राफर आहेत रामचं पूर्ण नाव काय रे? रामचंद्र चौगुले. एकदम चांगले फोटोग्राफी करतो. आता एक पेज आहे RC क्लिकर म्हणून इंस्टाग्रामवरती. कोणाचा? ब्लॉगर धाम. तेवढीच क्षणभर विश्रांती. हां मला पाहिजे होतं. क्षणभर विश्रांती घेऊन आता पुन्हा चालायला सुरुवात केलेली आहे. चालू केले पाली दरवाजाच्या दिशेने. तर आम्ही 1 तास ट्रेक करून पाली दरवाजाकडे आलो आहे. 6 वाजलेत बरोबर. मगू दोन कुठे बसलात तुम्ही? वाव भाई सब वा वा वा. काय व्ह्यू आहे. तुम्ही हा नजारा बा एक नंबर आहे.
टेंट टाकलाय इकडे, सगळ्यांनी टेंट लावलेत, तर तुम्ही येऊ शकता इकडे कॅम्पिंगला. इथे येस बोला, काय बोलताय? चोर दरवाजा ना? कुठे चोर दरवाजा? अच्छा, इकडून चोर दरवाजाची वाट आहे. इकडून चोर दरवाजाची वाट आहे. कन्फर्म माहिती आहे तुम्हाला? सुशी संजीवनी मासे जायचं का? लय मस्त आहे. संजीवन खाली जाईल तो पण जाईपर्यंत फोटो घेऊ का? तास झाला, अजून फोटोच काढतायत पद्मावती तलावाजवळ. कसे मित्र कॅमेरा घेऊन आलेत. जायचं नाही पुढे, आपण इथेच उतरायचंय. हा काय करायचं सांगा लवकर. इथे राहा ना दुसरं कोण आहे? हे बघ रे, अशा दोन मूर्त्या म्हणजे ही पण पद्मावतीची मूर्ती आहे, ही पण पद्मावतीची मूर्ती आहे. ऍक्च्युली ही जी मूर्ती आहे ना ती नवीन आहे, आणि ही मूर्ती आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली आहे. ऍक्च्युली जेव्हा मुघलांनी जेव्हा अटॅक केलं ना तेव्हा ही मूर्ती त्या तलावात जाऊन फेकलेली. ओके. कारण का मुघल काय करू नये म्हणून, कारण का मुघल कसे सगळे तोडून फोडून उद्ध्वस्त करायचे ना सगळे देऊळ हा, वगैरे. बरोबर. नंतर मग ही मूर्ती तशी होती, नंतर काही मूर्ती नव्हती ना गाभाऱ्यात, हा. नवीन गाभाऱ्यात म्हणून ही मूर्ती तिथे लावली. हा. नंतर मग ही मूर्ती भेटली, मग इथे लावली, कारण का आता तिला कसं गाभाऱ्यात ठेवणार. हा बरोबर. आणि माहित नाही, पण मला या दोन मूर्तीचा इतिहास माहिती आहे फक्त. त्या अरे ते अर्चना ताई आहे, ते दरवर्षी इथे येतात, म्हणजे दर कोणत्याही सणाला येतात. आणि आपली दिवाळी पार पण असते ना त्यावेळेस. हर सणाला येतात, ते नंबर पण माहिती. ते दोघं कपल आहेत, त्यांना पूर्ण इतिहास माहिती इकडे. ते पहिल्यापासून येतात, इकडे येतात. नवरात्रीला 12-15 दिवस असतात. नवरात्रीला आधीपासूनच येतात ते लोक. प्रत्येक दिवाळीला पण होते, सगळ्या सणाला असतात. काय चाललंय तुमचं? शेकोटी. मग तिकडे जाऊन बालेकिल्ला जायचं, परत जावं लागेल तिकडे. तिकडे जायचं. हा त्यामुळे पहिला शिवसाला इथे जाऊया. हा कुठे बी जाऊ, नंतर मग बालेकिल्ला करूया, मग जाताना तिकडे जाऊया. हा मग परत इथे येऊया, म्हणजे परत खाली जाऊया, असं सीन. पहिला हेला तर सांग. अरे हे हे पण चहा पित आहेत. अजून आम्ही इथेच मारतोय. आपण चालू बालेकिल्ल्यावरती जाऊया आपण दोघे जणच. बाकीचे कुठे गेले? वरून राजगड बघू, आपला रायगड बघूया. आमच्याकडे काय नाहीये. आरामात ये भावा, चढू नकोस. बालेकिल्ल्याचा मेन पॉइंट आलेला आहे. तर बालेकिल्ल्यावरती येताना ही वाट खूप डेंजर आहे, त्याच्यामुळे इथे आरामात या. पाय ठेवायला सुद्धा जागा. जरा पुढे तो, जरा पुढे तो, जरा पुढे तो, जरा पुढे तो, पुढे तो जरा. काय करू? पुढे पुढे तर चढाई येणार नाही तू, त्यामुळे मागत आमचं महादरवाजा. बालेकिल्ला हा बालेकिल्ल्याचा महादरवाजा. बालेकिल्ल्याच किल्ल्याचं मेन खाली आहे. ओके. नाही पण मी हेच करतो. तुम्हाला कोण काय बोलले? चला इथून पण रिटर्न यायचं अशी आपल्याला. हा रिटर्न तर येऊया आपण. परत परत नाचून दाखव.
भारी तिथे काढूया काय एक हे नको मयूर, चल मयूर, नको नको नको. त्याच्या मागे बस जा, त्याच्या मागे लगेच फोटो काढतो. गँग येते मयूर. माझ्या आधीच तुझे मित्र आहेत ते. हा मेला गायडन्स आपला आलाय ना, त्यालाच माहित नाही आहे आणि बोलतो गाववाला आहे मी. राजगडच्या पायथ्याशी राहतो. मग कुठे राहतोस? किती वेळा आलास राजगडला तू? 6-7 वेळा येऊन तुला रस्ता नाही माहिती. आम्ही बी आता एकदाच फिरलोय. तुला नेक्स्ट टाइमला तुला पूर्ण फिरवीन. पुढच्या वेळेस रस्ता माहिती. हा, एकदा फिरलं की झालं, विसरत नाही आम्ही. नाश्ता पीनट बटर विथ ब्रेड. परत बोल. पीनट बटर विथ ब्रेड. वा, तू माझा एकदम ओढून येऊ नका पळव. काय फेक हे, काय फेकू नकोस. ए नको भाई, असं बबलू काय नको फेकूस, नको मारूस. हा सौरव, ही माशीचं नाव काय रे? सुवेळा माची. ओके, किती फूट लांब आहे? मग हाईट किती आहे? किती थंडगार वाटते. जय हनुमान. चल. महावीर. वा, अतिशय सुंदर. तर मित्रांनो, मी आता आहे सुवळ्या माचीवरती. ही माची आहे पूर्ण, आणि इथे मॉर्निंगला सनराईज झालं इथे. आणि हा वरती आहे तो बाले किल्ला, टोक उंच आहे. आणि हा साईडला संजीवनी माची आहे, तिकडे आता जात आहोत. तर आता 10:30 वाजलेत, ऑलमोस्ट गड फिरून झालं आहे आमचं. आज संजीवनी माची करून गड उतरायला चालू करायचं. आता इथे एक मस्त हे आहे, दरीतून रस्ता आहे. जिकडे कोणी येत नाही तिकडे आम्ही जातो, अशी परिस्थिती आहे सध्या. आता बोलला आरामात आहे. चला आता बघतो, आरामात जाऊया इथून. कुठून आहे? इथून आहे की इकडून आहे? वरून वरतून आता मला वाटते कॅमेरा ठेवावा लागेल याच्या गावात. हे भाई घसरण आहे. एक्सपिरियन्स झाला. तिकडे बघायला तुम्ही कोणीच नाही आहे, फक्त आमचाच ग्रुप इकडे आलाय. किती काय दाखवला आम्हाला? आपलं गणपती बाप्पा आहे, रौद्र गणपती. आणि इकडे एक देवीचंही आहे. वरची देवी कुठली आहे? खाली पाणी आहे. आणि दुसरं स्पॉट आहे ते. दुसरा स्पॉट काय आहे रे? इथे शिवलिंग आहे आणि शिवलिंग तलावामध्ये शिवलिंग आहे. कुठे आहे शिवलिंग? अच्छा, इथे शिवलिंग आहे. तिकडे बघा जावं लागेल मला तिकडून, सो तिकडून जातो मी. तर
आता शिवलिंग इथून जाता नाही काय झालं रिकामी तिथं पाण्या टाक आहे शिवलिंग कुठे आहे शिवलिंग? अच्छा इथे शिवलिंग इथे हे बघा एक शिवलिंग आहे इथे. पंचमुखी शिवलिंग बघू शकता तुम्ही की काय ओके बाय बाय येतोयस ना चल चल खालून आलो आपण हीच तलवारीची मस्त गाला सावली झाली तेवढंच बनवलं त्यामुळे रायगड असं होता की त्याने आणलं ना त्या साईड दुसरी बेड लागलं जाम मोठा बेड आहे खूप मोठं फिरवलं ना रस्ता झाडाखाली बसलो आपण नंबर लावतो चांगलं स्पॉट आहे मी पण बसलो तिकडे मस्त दगड आहेत बसायला त्या झाडाच्या संजीवनी तिकडनं दिसते ते बसलेत ना पोरं तिकडनं दिसते आता खाली नाही ना उतरायचं आपण नाही उन्हाळा आहे ना आता काय उतरून संध्याकाळी उतरून फायदा आहे तेच आता उतरू नका जर जायचं आपण तर जावा मग आपण थांबा हो 12 झाले 3 तरी वाजतील उतरेपर्यंत ना आणि ते सगळ्यांची पावर आता संपलेले तर आता आमचा परतीचा प्रवास चालू झालेला आहे पालेदर्जाने पाऊस चालू चला एकाच उतरायचं आहे मला काय पण करून जेवायला नेणार आहे सुशील दादा आम्हाला कुठे जेवायला घेऊन जाणार आहे जगदम हॉटेलला मग डायरेक्ट तिथून मग मुंबई चला मग माझं काय म्हणणं आहे करू नका आता घरी जवळ आहे परत घेऊन नाही जाणार चला उतरा पटपट चले कुठेतरी 2 वाजता पोचायचंय खाली 15 मिनिटं आहेत आता आम्ही राजगडच्या पायथ्याशी आलोच आणि आमची गाडी तिकडे आहे लागलेली आता फ्रेश होऊन जरा पुन्हा गाठणार पुण्यामध्ये लंच करून मुंबई ट्रॅफिक मग आम्हाला काही मुंबई गाठता येणार नाही लवकर सकाळी 5 वाजणार आहेत एवढं ट्रॅफिक आहे एकच लाईन सोडली होती आणि थांबवलं होता पूर्ण त्याच्यामुळे मजबूत ट्रॅफिक होतं आणि आता सोडलं त्याच्यामुळे सुस्त एकदम जोरात फायनली आपण दादरला आलोय 10:30 वाजता चलो बाय बाय सगळे धावायच्या मागे वैतागले सगळे चला ट्रेन पकडूया आता चलो बाय बाय चला विरारला आलो 12 वाजता बरोबर विरार